संघर्षमय प्रवास, संकटाच्या वादळांना हरवणाऱ्या समृद्धीच्या योद्ध्याचा. घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणि कष्टकरी कामगार जनतेला स्वाभिमान मिळवून देणाऱ्या सतीश घाटगे साहेबांच्या आयुष्याचा प्रवास संघर्ष आणि संकटाने भरलेला आहे. मध्यमवर्गीय कामगार कुटुंबाच्या घरात जन्मलेला या योद्ध्याच्या अर्ध्या आयुष्यात फक्त संकटेच होती. या संघर्षाच्या काळात अनेक अपमान त्यांनी गिळले. हाल अपेष्टा सहन करत करत अनेक चढ उतार सर करून संकटांच्या वादळात त्यांनी समृद्धीचा दिवा तेवत ठेवला आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. साहेबांच्या आयुष्याचा खडतर आणि संघर्षमय प्रवास साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने समृद्धी परिवारास ज्ञात व्हावा म्हणून वैशालीताई घाटगे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा आहे साहेबांचा संघर्षमय प्रवास. एका साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा म्हणून सामान्य कुटुंबात घाटगे साहेबांचा जन्म झाला. वडील कारखान्यात कामगार असल्याने साहेब कारखान्याच्या वसाहतीतच लहानाचे मोठे झाले. वसाहतीत राहूनच साहेबांनी 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण औरंगाबाद शहरात राहून पूर्ण केले. आपल्या तारुण्याच्या वयात कामगारांचे हाल साहेबांनी फक्त बघितलेच नव्हते, तर आपल्या वडिलांच्या जगण्यातनं ते स्वतः अनुभवले होते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना वडिलांची होणारी आर्थिक घालमेल साहेबांना अस्वस्थ करून जायची. आपल्या मुलाने कामगार न होता रोजगार देणारा स्वाभिमानी मालक व्हावं अशी साहेबांच्या वडिलांची मनोमन इच्छा. आणि हीच इच्छा सत्यात उतरवण्याची जिद्द मनात ठेवून साहेबांनी आपली वाटचाल सुरू केली. सुरुवातीला साहेबांनी LIC एजंट म्हणून पहिली नोकरी केली. गावोगावी फिरून घाटगे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा LIC कंपनीच्या अधिकाऱ्यांवर उमटवला. सर्वांना मागे टाकत साहेबांनी विक्रमी कामगिरी करून LICची अनेक पारितोषिकी पटकावली. या नोकरीतून स्वतःचा पाया साहेबांनी मजबूत केला, परंतु साहेबांना वडिलांचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे या यशानंतर साहेब अधिकच जोमाने कामाला लागले. LICची नोकरी सोडून साहेबांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण करून नवीन वाटचाल सुरू केली. या क्षेत्रातही साहेबांनी आपली छाप टाकून एक पाऊल पुढे आले. दरम्यानच्याच काळात साहेबांच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि वडिलांच्या स्वप्नाच्या दिशेने नेणारी घटना घडली, ती म्हणजे साहेबांचा विवाह. वैशालीताईंच्या रूपाने घाटगे साहेबांना आयुष्याचा खंबीर जोडीदार मिळाला. परंतु लग्नानंतर साहेबांचा खरा संघर्षाचा काळ सुरू झाला. या काळात वैशालीताईंनी कुटुंबाची जबाबदारी सार्थपणे निभावली आणि म्हणूनच साहेबांना आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अधिक बळ मिळाले. घाटगे साहेबांनी कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी वडिलांच्या स्वप्नातला कारखाना उभा करण्याचा ध्यास मनात बाळगला होता. ती त्यांची जिद्द होती आणि ही जिद्द त्यांना घनसावंगी तालुक्यातील प्रस्थापितांच्या साम्राज्यात येऊन पूर्ण करायची होती. हा निर्णय म्हणजे मुंगीच्या पावलांनी पर्वत सर करण्यासारखा होता. कारण प्रस्थापितांची दहशत असलेल्या घनसावंगीत मोठे मोठे दिग्गज असूनही एकानेही शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा करण्याचे धाडस केलेच नाही. सर्वसामान्य घरातल्या सतीश घाटगे साहेबांनी वडिलांना दिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेमतेम परिस्थितीत आणि कोणाचीही साथ नसताना प्रस्थापितांना आव्हान दिलं. आपल्या स्वप्नासाठी शेती, जमीन, घर सर्व काही दावावर लावलं. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि निर्णायक होता. कारखाना उभा करताना कितीतरी संकटे आली, आर्थिक अडचणी आल्या, परंतु घाटगे साहेब संकटांना कधीच घाबरले नाही. परिस्थितीसमोर शरण गेले नाही. प्रचंड आत्मविश्वास, त्याग, बलिदान आणि असीम संघर्षातून आज उभी राहिलेली समृद्धी म्हणजे प्रस्थापितांच्या जुलमी राजवटीचा अंत आहे. आणि हाच आहे शेतकऱ्यांचा स्वाभिमान. साहेबांच्या संघर्षाला समृद्धी परिवाराचा स्वाभिमानी सलाम.